कस्टर्ड ॲपल दॅट इज सीताफळ. सीताफळाचं उत्पादन घेताना कोणत्या प्रकारच्या मातीची निवड करावी, झाडाची लागवड करताना किती अंतर ठेवावं, कोणत्या महत्त्वाच्या जाती आहेत ज्या आपल्या रोगांपासून ज्याच्यामध्ये रोग प्रतिरोध शक्ती चांगली असते, खतं कधी द्यावा, ह्या सगळ्या गोष्टी आता जाणून आपल्याला ह्यासाठी घ्यायच्यात. कारण फेब्रुवारी नंतर सीताफळाचं व्यवस्थापनाचं काम सुरू होतं आणि शेतकऱ्याच्याही लक्षात येऊन जातं की आता आपल्याला पुढं काय काय करायचं. तर ह्या सगळ्यांविषयी आपण जाणून घेण्यासाठी सीताफळाच्या बागेमध्ये आलेलो आहोत. योगेश म्हस्के सरांसोबत आपण चर्चा करूया, ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडनं घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार सर. नमस्कार. तर आता सीताफळाचं लागवड महाराष्ट्रामध्ये आता बऱ्याचशा ठिकाणी होते. तर कोणत्या कोणत्या प्रकारची माती याला योग्य माती असते? सर, सीताफळ ही कमी पाण्यातलं पीक आहे आणि याला हलक्या ते मध्यम स्वरूपाची जमीन पाहिजे. निचरा होणारी जमीन असली तर अजून चांगली, आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाची जनरली जमीन याला वापरली जाते सीताफळ लागवडीसाठी. तर याच्यामध्ये कधी याची लागवड केल्यानंतर किती वर्षानंतर पीक घ्यायला पाहिजे? उत्तम कोणतं वर्ष आहे तिथून सुरू करायला पाहिजे? लागवड केल्यानंतर 3-4 वर्षापर्यंत झाड बनतं आपलं चांगलं. कारण जमीन जर आपण व्यवस्थित निवडून घेतली आणि आपलं व्यवस्थापन व्यवस्थित राहिलं तर 3-4 वर्षात माल घ्यायला सुरुवात होते. परंतु 5व्या वर्षानंतर एक चांगल्यापैकी माल घेऊ शकतो आपण. 30 ते 40 किलोपर्यंत एका एका झाडावर होऊन जातं. आपण ॲव्हरेज काढू शकतो आणि झाडही आपलं सक्षम होऊन जातं 4 ते 5 वर्षामध्ये. तर मग आपण योग्य बहार घेण्याचा टाईम जर पकडला आपण, तर तसं शेतकरी 3ऱ्या वर्षापासून चालू करतात. परंतु मला वाटतं 5व्या वर्षानंतरच आपण बहार घेण्याचा प्रयत्न करावा किंवा झाड सक्षम करूनच चांगल्यापैकी बहार घेऊन आपला ॲव्हरेज काढावा. तर 30-4 किलो 30-40 किलो जर झाड घ्यायचं, फळ घ्यायचं म्हटलं, तर झाडामध्ये पण अंतर पण तेवढंच पाहिजे. तर एक विद्यापीठ किती आपल्याला अंतर सांगतं की शक्यतो विद्यापीठ जातीमध्ये सीताफळ लागवडीमध्ये विद्यापीठाने क्लिअर सांगितलेलं 5x5 मीटरवरती लागवड व्हावी. म्हणजे 16x16, 16 16 असं अंतर आपलं दोन्ही झाडामध्ये असणं गरजेचं आहे, आडवं पण आणि उभं पण. त्याच्यामुळं आपण शक्यतो याच अंतरात लावावं पीक. कारण सीताफळ झाडसुद्धा म्हणजे डेरेदार झाड आहे, त्याचा फांद्याचा विस्तार वाढणारं झाड आहे आणि एकदा त्याला तशी ग्रोथ मिळाली तर झाडाचा विस्तार वाढला तर तुमचं उत्पादन वाढीसाठी पण त्याची मदत होऊन जाते. म्हणून आपल्याला जे योग्य अंतर दिलेलं आहे विद्यापीठाने ठरवून, त्या अंतरातच आपण हे करावं. कारण काय होतं, शेतकरी अंतर कमी करून आपल्या उत्पादनात अजून घट करून घेतात, अजून रोग वाढवतात बागेत. पाहिजे त्या क्वालिटीचा माल मिळत नाही, ॲव्हरेज मिळत नाही आणि झाडाची जेवढी सक्षमता किंवा झाड जेवढं डेरेदार बनायला पाहिजे किंवा झाड जे उत्पादनासाठी योग्य बनायला पाहिजे किंवा झाडानं त्या क्वालिटीचा माल देण्यासाठी सक्षम व्हायला पाहिजे, ह्या गोष्टी होत नाही. मग झाडात काय होतं, दाटी होऊन जाते. आता ह्याच बागेत बघा, याची लागवड जर 15x7 वर आहे, तर हे बघा दाटी झालेली. इथं मग रोगाचा प्रादुर्भाव वाढून जातो, झाडाला डेव्हलप व्हायला तेवढं जागा मिळत नाही, वातावरण दमट तयार होऊन जातं आणि वातावरण दमट झाल्यानंतर मग पुढचं ते सेटिंगचा याचा विषय वाढून जातो, रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आणि पाहिजे तेवढी बागेत हवा खेळती राहत नाही. मग नंतर ते प्रॉब्लेम आपल्याला बहाराच्या वेळी अनेक प्रॉब्लेम या परिस्थितीमुळे निर्माण होतात. त्याच्यामुळे बहार घेण्यापूर्वी आपलं काडी काढणं वगैरे हे सगळे कामं शेतकऱ्याला सुरू करावं लागतात. तर नॉर्मली कोणत्या महिन्यापासून हे कामं करायला पाहिजेत? काही लवकर घेतात, काही थोडा उशिराही करतात. याच्यामध्ये काय शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे? आता काही शेतकऱ्यांचं कसं असतं, आता समजा लवकर भाव येण्यासाठी करतात काही लोक फेब्रुवारीमध्येच छाटणी वगैरे घेऊन सीताफळाचं नियोजन करतात. परंतु सीताफळांचे काही जाती अशा आहे की त्याच्यामध्ये अळीचा प्रादुर्भाव भरपूरसा वाढू लागला. मग आपण ते मार्केटला पाहिजे त्या प्रमाणात किंवा जसं पाहिजे तसं फळ देऊ शकत नाही. तर मला तरी शक्य होतं असं वाटतं की मेमध्ये ताण देऊन झाड जूनच्या वेळी धरायला पाहिजे सीताफळाचं. दिवाळीच्या वेळी जे फळ येतं आपलं, त्याला भावही मिळतो आणि ते फळ आपण क्वालिटी पण काढू शकतो आणि चांगल्यापैकी काढू शकतो आणि उन्हाळ्याचा जो ब्रेक पाहिजे तो ब्रेक झाडाला मिळून जातो. याला खताचं नियोजन वगैरे कसं असायला पाहिजे, खतं फवारणींचं? आता खतं फवारणी आपण आता मेमध्ये समजा बहाराचं नियोजन असं तुम्हाला जर झाड बनवण्यासाठी, तर आपण शेणखत
रेग्युलर देणं गरजेचं असतं. आता 5 वर्षानंतर याची शिफारस आहे शेणखताची 30 ते 40 किलो प्रति झाड. आणि रासायनिक डोसेस जर द्यायचं ठरलं तर आपल्या जमिनीचं माती परीक्षण करून घ्यावं. माती परीक्षण केल्यानंतर आपल्या जमिनीत कुठले घटक जास्त आहे, कुठलेत कमी आहे, आपल्याला त्या पद्धतीत खताची निवड करता येते आणि त्या पद्धतीतच आपल्याला त्या प्रमाणात खतं टाकता येतात. आणि माती परीक्षण केल्याचा फायदा दुसरा असा होतो की आपल्या जमिनीचं पोत पण टिकून राहतो. कारण अनावश्यक घटक आपण मग जमिनीत टाकत नाही. आपल्याकडे रिपोर्ट असतो माती परीक्षणाचा, आपल्या जमिनीमध्ये याची कमतरता आहे ती भरून काढायची, तर तीच खतं आपण वाढवण्याचा प्रयत्न करतो. आणि मला तरी वाटतं खत देण्याची मात्रा अशीच असली पाहिजे की आपण कुठल्याही पिकात, समजा आपण आज सीताफळावरती बोलतो, कुठल्याही फळबागेत माती परीक्षण करूनच खतं दिली पाहिजे. कारण कुठले घटक कमी आहे आणि कुठले जास्त आहे याचं प्रमाण आपल्याला त्या रिपोर्टमधून लक्षात येतं आणि त्या पद्धतीत मग आपण जमिनीत खतं टाकतो. आणि मग त्यातून काय होतं, आपल्या अनावश्यक खतं पडत नाही. आपण जर परीक्षण नाही केलं तर मग अनावश्यक कसला पण डोस करतो आपण. झाडाची रिक्वायरमेंट आहे की नाही, आपण अनावश्यक खर्च करून अनावश्यक डोस टाकतो आणि त्याच्यामुळे जमिनीचा पोतसुद्धा खराब होतो. काही वर्षांपासून सीताफळावर अळीचा प्रादुर्भाव खूप वाढला आहे. तर याच्यावर मग कशी मात करावी शेतकऱ्यांनी? म्हणजे सुरुवातीपासूनच काय गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून या अळीचा प्रादुर्भाव वाढणार नाही? शक्यतो सीताफळावरती अळीविरहित जात लावायला पाहिजे. कारण सीताफळामध्ये काही जाती अशा आहे की तिच्यावरती अळीचा प्रादुर्भाव आहे. जात जेव्हा ते फळ किंवा जेव्हा ती काय म्हणतात रोप मार्केटला काढले किंवा व्हरायटी जेव्हा ती लॉन्च झाली तेव्हाच तिचा अळीचा प्रादुर्भाव राहील म्हणून सांगितलेलं आहे. परंतु जर आपली लागवड असेल तर त्याच्यावरती मग आपण थोडंसं हे अळीचे जे सायकल असते अमावस्या पौर्णिमेची, यावेळी थोडं अंडीनाशक, अळीनाशक आपल्या बागेत स्प्रे राहिले तर ते पण चांगली एक हे होईल. त्याच्यावरती मात करता येईल अळीसाठी. आणि दुसरा विषय जो आहे तर आपल्या म्हणजे सीताफळाच्या बांधाला शेवरीचे वगैरे झाडं नको. तिथं पण पतंग असतात भरपूरसे. ती अंडी तयार, ती अळीची जी सायकल आहे तिथून तयारी होते. मग ते पण नको आपल्या बागेच्या आसपास. आणि बागेची लागवड जर तुम्ही योग्य पद्धतीत असली तर मग तुमच्या बागेमध्ये हवा खेळती राहते, ऊन, पाणी सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतात. मग अशा वेळी थोडासा रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. त्याचसोबत आपण काय करतो, काही आंतरपिके घेतो. आता पहिल्या 2-4 वर्षामध्ये आपण आंतरपिके घेतो. तर ते कोणते आंतरपिकं घ्यायला पाहिजे? तसं हां. पहिल्या 2-3 वर्षामध्ये पहिले आपण झाड डेव्हलप करत असताना ह्या झाडामध्ये आंतरपिकामध्ये आपण समजा सोयाबीन घेऊ शकतो, कांदा घेऊ शकतो, चवळी घेऊ शकतो, हरभरा घेऊ शकतो. म्हणजे लेग्युमिनस आहेत, हां. म्हणजे ज्यांचे रूट्स नायट्रोजनची कमी जी हां, आहे नायट्रोजनची शेतामधली ती उपलब्धता झाडाला भरून वाढवून देतात. देतात. ती पिकं आपण या वेळेत या बागेत घेऊ शकतो. छोट्या साईजची पिकं आपण या बागेत घेऊ शकतो. आणि धन्यवाद मुश्री साहेब. आणि पाणी व्यवस्थापन सुद्धा सर याच्यात फार महत्त्वाचं आहे. हा एक पॉईंट फार महत्त्वाचा आहे. कारण काय होतंय, सीताफळ हे कमी पाण्यातलं पीक आहे. आपण जास्त पाणी देऊन अजून जास्त खराबी करतो. आता काय होतं, बहारामध्ये सीताफळाची आपण साईजसाठी किंवा फळ जेव्हा आपलं साईजमध्ये येतं त्यावेळेस पाणी व्यवस्थापन करणं फार गरजेचं. नाही तर त्यावेळेत आपलं पाणी मागं पुढं झालं तर फळं तडकण्याचं जास्त चान्सेस राहतात. मग आपण झाड आपलं हे शक्यतो पाणी व्यवस्थापनामध्ये सीताफळ हे पीक ड्रिपवरच घ्यावं. आतला जो भाग आहे आपला, आपण आता मोसंबीमध्ये याच्यामध्ये थोडी मध्यम जड स्वरूपाची जमीन असते, त्यावेळेत आपण त्याला फ्लडनं पाणी वगैरे देतो. तर सीताफळामध्ये फ्लडनं पाणी ही काही याची आवश्यकता भासत नाही. कोरडवाहू पीक असल्यामुळं याला आपण ड्रीपच्या 2 लाईन टाकून ड्रीपवरच व्यवस्थापन करणं योग्य राहील. पाणी व्यवस्थापन पण फार महत्त्वाचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ काढायचं एकच उद्दिष्ट होतं की सीताफळ लागवड करत असताना आपण आंतरपिके कुठली निवडायची ते आपण व्हिडिओमध्ये सांगितलं. त्याचसोबत जमीन हलकी ते मध्यम स्वरूपाची निवडायची. त्याचसोबत आपण खतं व्यवस्थापन करायचं. कसं करायचं, तर आपल्या जमिनीची माती परीक्षण करून घेऊन जी घटक आपल्या जमिनीत उपलब्ध नाही किंवा कोणती घटक आपण कधी टाकायची याचं पण आपण थोडासा अभ्यास करून घ्यायचं आहे. त्याचसोबत आपलं पाणी व्यवस्थापन पण कसं राहायचं, कसं पाहिजे आणि बहार कोणत्या टायमिंगला घेणं योग्य आहे. त्याचसोबत अळीवर नियंत्रण करणं. आणि शक्यतो सीताफळामध्ये 2च रोगांचा प्रादुर्भाव जास्त असतो. एक पिठ्या ढेकूण ज्याला म्हणतो आपण मिलीबग, आणि दुसरं अळी. तर मिलीबगसाठी आपण जैविक पद्धतीनं जेवढं आपण कंट्रोलमध्ये काम केलं, जैविक औषधं जर वापरली तर मिलीबग आपला कंट्रोलमध्ये येतो. तर मिलीबगासाठी सुद्धा आपल्याला त्याचा कंट्रोल करण्यासाठी ते फळावर सुद्धा येतो, झाडाच्या देठावर येतो, पानावर पण दिसून येतो. तर मिलीबगच्या कंट्रोलसाठी जैविक पद्धतीनं फास्ट कंट्रोल होतं.
तसंच आपण जे शेणखतं टाकतो त्याच्यासोबत काही जीवाणूसुद्धा देणं फार गरजेचं आहे. PSB वगैरे जीवाणू दिले तर आपल्याला त्याचे रिझल्ट अजून चांगले दिसतात बागेत. तर एकदम सोपी पद्धत आहे. इतर बागांपेक्षा जास्त किचकट नाही सीताफळ पीक. सोप्या पद्धतीत आहे. झाडाची लागवड योग्य करा, खताची निवड योग्य करा, मातीची निवड योग्य करा, जमिनीची निवड योग्य करा, पाणी व्यवस्थापन ठेवा आणि 1-2 जे रोग येणार आहे त्याच्यावर व्यवस्थित नियंत्रण ठेवा. तर तुम्ही व्यवस्थित पीक घेऊ शकाल, उत्पादन चांगलं घ्याल आणि सीताफळ बाग व्यवस्थित कराल. म्हणजे उत्पादन चांगलं झालं तर उत्पन्न चांगलं होईल आणि दिवाळीच्या वेळेस हे फळ येतं तर दिवाळी पण चांगली दिवाळी पण सेलिब्रेट होईल. चांगली होऊन जाईल. धन्यवाद मस्के साहेब. धन्यवाद.